ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल कृष्णा मुंबईकर यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा श्री अनिल कृष्णा मुंबईकर यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ठाणे ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख आणि भिवंडी महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक श्री देवानंद थळे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचं भ्रष्ट नेतृत्व माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम झटणारे माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री देवानंद थळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी तन मन धन अर्पण करून महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री एकनाथ भोईर, एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर गायकवाड। महाराष्ट्राचा विकास आणि ठाणे जिल्ह्याची प्रगती हा ध्यासपणे घेऊन कायम काम करणारे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। शिवसेना उपविभाग प्रमुख श्री गणेश टाक यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे मुलूक मैदानी तोफ एकनाथराव शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने कष्ट करणारे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने पालकमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मुझा माय बाप, तूच बंधू, तूच नाथ, तूच खरा दुःख हरा, ठाव घेई संकटात। हो भवताली तू आमच्या, तूच आमच्या अंतरात, भगव्यास एकमुखी नाद घुमे अंबरात। महामार्ग एक्सप्रेसवे कोकणचा, सागरी किनारपट्टी मार्ग दूरदृष्टीचा, जोडले शहर नगर गाव एक साथ, भवताली तू आमच्या, तूच आमच्या अंतरात। कोकणात
तुझे क्लस्टरचे या सतव विकासाचा शिल्पकार ठरला तू एकात्मिक शहर नियोजनाचा रयतेचे हित तुझ्या वाहते नसा नसा भवताली तू आमच्या तुझा आमच्या अंतरात लोकनाथ लोकनाथ लोकांचा लोकनाथ एकनाथ येऊ दे तुफानही लाभते तुझीच साथ एकनाथ लोकनाथ लोकनाथ लोकांचा लोकनाथ एकनाथ येऊ दे तुफानही लाभते तुझीच साथ एकनाथ चालतील तुझ्या सवे लक्ष लक्ष पावले पाठ राखण्या तुझी उभेच दक्ष मावळे सावली तुझी मिळो आजही मना मनात भोवताली तू आमच्या तूच आमच्या अंतरात लोकनाथ लोकनाथ लोकांचा लोकनाथ एकनाथ येऊ दे तुफानही लाभते तुझीच साथ एकनाथ लोकनाथ लोकनाथ लोकांचा लोकनाथ एकनाथ येऊ दे तुफानही लाभते तुझीच साथ एकनाथ येऊर परिसरातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री हेमंत जाधव यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढे असणारे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री हेमंत जाधव यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नगरसेविका सौ नम्रता हेमंत पमनानी आणि श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. पुनश्च एकदा माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना नगरसेविका सौ नम्रता पमनानी आणि श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री व MMRD मिनिस्टर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, तसंच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री सन्माननीय आमचे हे नेते एकनाथ शिंदे साहेब यांना तमाम ठाणेकरांच्या वतीने ठाणे नगरीचा माजी महापौर म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि असं चांगलं कार्य त्यांच्या हातातनं घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो माझ्या पाटील परिवाराच्या वतीने व तमाम ठाणेकरांच्या वतीने. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना ठाण्याचे माजी महापौर श्री HS पाटील, नगरसेविका सौ कल्पना पाटील, श्री विकी पाटील आणि श्री नरेंद्र पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री HS पाटील, नगरसेविका सौ कल्पना पाटील, श्री विकी पाटील आणि नरेंद्र पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा.
नगरविकास मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त हॉटेल सया ग्रँड आणि श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्ह्याच्या समाजकारणात होय, आमच्यासाठी आनंद दिघे साहेब तर देव आहेतच, पण त्यानंतर सिंघानिया प्रकरण तसंच कोरोना काळात शिवसैनिकांनी आणि ठाणेकरांनी दुसरा देव पाहिला असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त शिवसेना नेते पालकमंत्री ठाणे जिल्हा माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेबच. वाढदिवसाच्या शिंदे साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक शिवसेना ठाणे उपशहर प्रमुख जगदीश थोरात. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाणे डिस्ट्रिक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जे.व्ही. भोर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम झटणारे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा डॉक्टर जे.व्ही. भोर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॉटेल शामियाना येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना व्हेज, नॉनव्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव, हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की या ना. नगरसेविका सौ शिल्पा वाघ आणि माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे लोकनेते श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणेकर नागरिकांच्या विकासासाठी, ठाणेकर नागरिकांच्या भल्यासाठी अहोरात्र झटणारे महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा नगरसेविका सौ शिल्पा वाघ आणि डॉक्टर जितेंद्र वाघ यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे नेते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना श्री किरण नागटे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा अभिनय कट्ट्याचे संचालक श्री किरण नागटे यांच्या वतीने पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. नगरसेविका सौ मालती पाटील आणि लोकनेते श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने ठाण्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या विकासासाठी, ठाणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कायम झटणारे ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा नगरसेविका सौ मालती पाटील आणि लोकनेते श्री रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना नगरसेविका सौ मनीषा सचिन कांबळे आणि श्री सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कायम झटणारे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेणारे माननीय पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा नगरसेविका मनीषा कांबळे आणि श्री सचिन कांबळे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माजी आमदार दिवंगत मोदा जोशी आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवत महाराष्ट्राच्या नगरविकास मंत्री पदापर्यंत मजल मारलेले ठाणे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना श्री मिलिंद जोशी, उपविभाग प्रमुख नौपडा ठाणे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कायम प्रयत्नशील असलेले माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा शिवसेनेचे नौपाडा उपविभाग प्रमुख श्री मिलिंद जोशी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ नम्रता फाटक, समाजसेवक श्री राजेंद्र फाटक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम झटणारे, सर्वांसाठी कायम उपलब्ध असणारे, ज्या ज्या ठिकाणी अडचण असतील त्या ठिकाणी कायम उभे राहणारे माननीय पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा नम्रता फाटक आणि राजेंद्र फाटक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अधिराज बुटीक ब्रायडल वेअरचा 50% सेल. काय 50% सेल? हो, 50% सेल. अहो काही काय, अहो अगदी खरं आहे. अधिराज बुटीक आपल्यासाठी घेऊन आला आहे 20 नव्हे, 25 नव्हे, तर चक्क 50% बंपर सेल. अधिराज बुटीकमध्ये मिळतील उत्तम कारागिरांनी तयार केलेल्या ब्रायडल वेअरच्या साड्या, घागरा, चोली, मॅचिंग ब्लाउजेस आणि आणखीही बरंच काही. तर मग आजच भेट द्या अधिराज बुटीक, शॉप नंबर 2, घंटाळी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9987183839. अधिराज बुटीक, घंटाळी, ठाणे. ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्री नरेश मणेरा यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे नेते माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा नगरसेवक श्री नरेश मणेरा यांच्या वतीने पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सदस्य श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना परिवहन सेवेचे सदस्य श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे हिरानंदानी शाखा प्रमुख श्री प्रवीण नागरे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे नेते, शिवसेनेचा बुलंद आवाज माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा माननीय पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना शिवसेनेचे हिरानंदानी इस्टेट शाखा प्रमुख श्री प्रवीण नागरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नगरसेविका सौ राधिका राजेंद्र फाटक आणि श्री राजेंद्र फाटक यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे लोकनेते माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ राधिका राजेंद्र फाटक आणि श्री राजेंद्र फाटक यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले ठाण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना नगरसेवक श्री राजन किणे आणि नगरसेविका सौ अनिता किणे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य ठाणेकरांसाठी कायम उपलब्ध असणारे, महाराष्ट्राच्या नागरिकांचे प्रश्न सातत्याने मांडणारे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त नगरसेवक श्री राजन किणे आणि नगरसेविका सौ अनिता किणे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि नगरसेवक श्री राम रेपाळे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे लोकनेते श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती, विद्यमान नगरसेवक श्री राम रेपाळे यांच्या वतीने पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Shobha Medico, flat 18% discount on branded medicines. We are first in Maharashtra to give flat 18% discount in retail outlets. Free home delivery across Thane, Mulund, Kalwa, Mumra. Fully functional outlets. Medicines, critical care, cancer medicines, surgical and body support, injections, diapers, OT, ECG essentials and insulin. Call Shobha Medico 985-986-1818. शोभा मेडिको. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल पाचपाखडी ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 022-2542-5555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. ठाणे शहरातील समाजसेवक माननीय श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे लोकनेते श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य ठाणेकरांसाठी कायम उपलब्ध असणारे, ठाणेकरांसाठी अहोरात्र झटणारे माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा श्री रंभाजी जगताप यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे महागिरी कोळीवाडा शाखेचे शाखाप्रमुख श्री सचिन चव्हाण यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सचिन चव्हाण. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक माननीय श्री संजयजी पाटील यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी जीवाचे रान करणारे, धर्मवीरांचं प्रतिबिंब असलेले माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री संजय पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री संजय सोनार यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्राचे नेते श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, अब आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री संजयजी सोनार यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना शीलाताई पाटणकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी कायम उपलब्ध असणारे, महाराष्ट्राच्या विकासासाठी कायम झटणारे माननीय पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना शीलाताई पाटणकर यांच्या वतीने पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. श्री बाळा सरोसे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. पुनश्च एकदा श्री बाळा सरोसे यांच्या वतीने माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री
महाराष्ट्राचे लोकनेते माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश कडा यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. नगरसेवक श्री उमेश पाटील आणि शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांच्या वतीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी तन मन धन अर्पण करणारे माननीय श्री पालकमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना. मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा.